मित्र नमस्कार. आरक्षण हा अलीकडे एक संवेदनशील मुद्दा झालेला आहे आणि गेल्या 10-15 दिवसामध्ये केंद्र शासनानं आणि राज्य शासनाने जे काही निर्णय घेतले त्याच्यामुळे या आरक्षित घटकांमध्ये आणखीनच एक हलचल माजली. लोकांमध्ये एक संभ्रम पसरवला जातो आहे की आरक्षण खरोखरच बंद होणार का, किंवा तुमच्या आरक्षणाला धक्का तर लागणार नाही ना, वगैरे वगैरे. त्याचं केंद्र शासनाने जातीय जनगणना जाहीर केले आहे, त्याच्यामध्ये नवबौद्ध लोकांना त्यांची मूळची जात लिहावी लागणार आहे. मूळची जात म्हणजे नवबौद्ध धर्मामध्ये आलेले अनेक लोक हे पूर्वाश्रमीचे महार होते. त्यांना कुठंतरी पूर्वाश्रमीची त्यांची जात आहे ती लिहावी लागणार आहे, हे महत्त्वाचं. दुसरं म्हणजे राज्य शासनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे या आरक्षित घटकांमध्ये थोडंफार का असेना हलचल माजलेली आहे. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी एक निर्णय घेतला मंत्रिमंडळामध्ये. त्या निर्णयानुसार आरक्षित कोट्यातील कोणत्याही व्यक्तीला खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरण्याचा अधिकार राहणार नाही. मित्रांनो, या दोन निर्णयाबद्दल आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. या निर्णयामागे नेमकं काय आहे, सत्यता काय आहे, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, आणि महत्त्वाचं म्हणजे खरोखरच आरक्षण ही गोष्ट बंद होणार आहे का, या सर्व विषयावर आपण आता चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा शिक्षणाचं महत्त्व जाणलं होतं. त्यामुळे त्यांनी दलितांना जो संदेश दिला, त्रिसूत्री दिली, त्याच्यामध्ये शिक्षणाचा उल्लेख प्रथम केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. सुरुवातीला शिका. त्यांच्या शिक्षणाच्या महत्त्वाचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पक्ष स्थापन केला होता, ज्यामध्ये त्यांनी वंचित पददलित लोक जे होते त्यांना स्थान दिलं. पण पददलित किंवा वंचितांना स्थान देताना त्यांनी कुठेही अशिक्षित अडाण्याला स्थान दिलं नाही. तर महाराष्ट्रात जो त्यावेळेचा महार समाज होता, जे नंतर नवबौद्ध झाले, तर त्या समाजाला त्यांनी जास्त प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं. कारण इतर अनुसूचित जाती जमातीच्या लोकांमध्ये शिक्षणाचं एवढं महत्त्व पसरलं नव्हतं. आजसुद्धा अनेक जातीमध्ये ते पसरलेलं दिसत नाही. अनेक जाती या शिक्षणापासून कोसो दूर आहेत. त्यामुळे जे कोणी नवबौद्धांमध्ये शिकले सवरलेले होते त्यांनाच त्यांनी प्रतिनिधित्व दिलं. याच्यावरून तुम्हाला कळतं की त्याने शिक्षण या गोष्टीला किती महत्त्व दिलं होतं. आता त्याने आरक्षण तुम्हाला लागू केलं, तर ते कशासाठी? तर ते आरक्षण देण्याचा त्यांचा एक महत्त्वाचा उद्देश असा होता की जे सामाजिक बहिष्कृत ज्यांना केलं गेलं आहे त्यांना कुठेतरी समाजाच्या मूळ प्रवाहात आणणं. समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांची सामाजिक स्तर त्यांचा जो आहे तो बदलणं, तो उंचावणं गरजेचं होतं. याच्यासाठी आरक्षण ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रुजू केली. पण त्याचा परिणाम अलीकडे उलटा दिसू लागला आहे. आरक्षणाची कुबडी घेऊनसुद्धा एवढा माज असणारे लोक या समाजामध्ये निर्माण होताना दिसत आहेत. म्हणजे तुम्ही यूट्यूबवर अनेक व्हिडिओ पाहू शकत असाल की खुला प्रवर्गातील जे सवर्ण लोक आहेत त्यांना उगाचच डिवचणं, त्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत बोलणं, हे प्रकार सध्या समाज माध्यमावर सुरू आहेत. एकतर आरक्षण घेऊन तुम्ही पुढे आलेले आहात आणि दुसरीकडे उच्चवर्णीयांना असं हिणवणं, त्यांची मुलगी पळवून त्याच्यावर गाणी तयार करणं की आम्हाला बाबासाहेबांनी हक्क दिला आहे तुमच्या मुली पळवण्याचा वगैरे, अशी अनेक गाणी यूट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळतील. एवढा माज आलेला आहे की कुठंतरी आता उच्चवर्णीयांनासुद्धा आणि जे महत्त्वाचं म्हणजे समाज आहे त्यालासुद्धा आता कुठेतरी सामाजिक सुरक्षेची गरज वाटू लागलेली आहे. त्यामुळे हा समाजसुद्धा आता एकत्र येतो आहे. आता तुम्हाला मित्रांनो माहिती असेल की संविधानानुसार कोणत्याही धर्माच्या लोकांनाच आरक्षण दिलं जात नाही. म्हणजे तुम्हाला आरक्षण हवं असेल तर ते जातीच्या आधारावर दिलं जातं, धर्माच्या आधारावर आरक्षण भारतात दिलं जात नाही. त्यामुळे आपण जे म्हणतो बौद्ध समाजाला आरक्षण, बौद्ध धर्माला आरक्षण, बौद्ध हा पहिली गोष्ट धर्म आहे, तो समाज नाही. त्यामुळे बौद्ध जे आरक्षण दिलं गेलं ते त्यांच्या मूळच्या जातीवर दिलं गेलं आहे. त्यांची मूळची जात जी महार होती त्याच्या बळावर त्यांना आरक्षण देण्यात आलं आहे. हे महत्त्वाचा जो आरक्षणाचा पाया आहे तो समजून घेतला पाहिजे. आता तुम्ही याला एक उदाहरण सांगतो. मुस्लिम धर्माला सध्या आरक्षण मिळत नाही, पण काही राज्यांमध्ये मुस्लिम धर्मातील काही जे घटक आहेत का त्यांच्यामध्ये सुद्धा काही जाती आहेत, त्या जातींना काही ठराविक राज्यांमध्ये आरक्षण लागू आहे. याचा अर्थ असा होतो की कुठल्याही धर्माच्या आधारावर आरक्षण दिलं जात नाही. आता जी जातीय जनगणना होते आहे त्याच्यामध्ये असं एक म्हटलं जातं आहे की ती तुम्हाला मूळची जात
विशेष करून जे आरक्षण घटक आहेत त्यांना त्यांची मूळची जात लिहावी लागणार आहे. आता आरक्षण घेणारा घटक आणि त्यांना मूळची जात लिहावी लागेल असा घटक म्हणजे नवबौद्ध. मित्र, आता हे का, तर नवबौद्धांची मूळची जात आहे ती महार आहे. आणि त्यानंतर आपल्या जातीचा त्याग करून, हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे त्यांना मूळची जात लिहिणं हे बंधनकारक आहे. जर त्यांनी नाही लिहिले तर काय होईल ते पण आपण पाहणार आहोत. मित्रांनो, महार जातीच्या अनेक लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्मरून किंवा विचारांनी प्रभावित होऊन हिंदू धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्म स्वीकारला. आता हे करण्यामध्ये फक्त महारच होते का, तर असं अजिबात नाही. अनेक समाजाचे, अगदी ब्राह्मण समाजाचे लोकंसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित होऊन नवबौद्ध झाले. मला ब्राह्मणांचं उदाहरण माहिती नसेल तर सांगतो. अलीकडच्या काळातले सुरेश भट हे कवी होते, खूप मोठे कवी आहेत, त्यांचं नाव आहे कवितेमध्ये, गझलमध्ये. तर त्यांनी शेवटच्या काळामध्ये बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यामुळे असे अनेक लोक आहेत की जे ब्राह्मण आहेत किंवा इतर जातींमध्ये सुद्धा अनेक लोकांनी बौद्ध धर्म नंतर स्वीकारला. तर त्यांना या गोष्टीचा लाभ मिळणार आहे का, आरक्षणाचा लाभ मिळणार आहे का, तर अजिबात नाही. आता हे नवबौद्धांमधले काही लोक म्हणतात आम्ही महार जात लिहिणार नाही. तर त्याच्यात नुकसान बाबा आमचं काही नाही आहे किंवा सरकारचंही काही नुकसान नाही, तुम्ही लिहा बौद्ध. पण त्यापुढे तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. कारण तुमची बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलं ते नवबौद्धांना दिलं नाही. ते आरक्षण महार जे होते, नवबौद्धातील कोणाला आरक्षणाचा लाभ मिळणार आहे, जर ते पूर्वाश्रमीचे महार होते त्यांना. ते पण का मिळणार आहे, तर त्यांना सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत करण्यात आलं होतं वरिष्ठांकडून, त्याच्यामुळे. आता तुम्ही जर नवबौद्धच जातीमध्ये लिहिला तर तुम्ही, याचा अर्थ असा होईल की तुम्ही अगोदरही नवबौद्धच होतात. म्हणजे तुम्ही इतर जातीतून कुठून तरी जे आरक्षित घटक नाही आहेत, म्हणजे उदाहरणार्थ ब्राह्मण, त्याच्यातून तुम्ही येऊन नवबौद्ध झालेला आहात. लक्षात घ्या मित्रांनो, याच्यातला महत्त्वाचा विषय असा आहे की जे ब्राह्मण होते किंवा इतर ओपन कॅटेगरीतले लोक होते आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला असेल तर त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही किंवा मिळत नाही. ही महत्त्वाची गोष्ट जी आहे ती लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जर आरक्षणाचा लाभ हवा असेल तर कंपल्सरी तुमची पूर्वाश्रमीची जात जी आहे ती महार आहे हे लिहिणं बंधनकारक आहे. ती बंधनकारक आहे म्हणजे तुम्हाला जर स्वाभिमान एवढा असेल तर आरक्षणाचा त्याग करा. आणि तुम्ही करू शकता धर्मासाठी, एवढं का नाही करू शकत. आता झालं आहे तुम्ही व्यवस्थित सामाजिकदृष्ट्या लोकांबरोबर, सवर्णांबरोबर आता उठू बसू शकता. तुम्ही म्हणता ते काय म्हणतात त्यांच्या पुढे आहोत आम्ही 4 पावलं, तसंही मान्य केलं तर आता तुम्हाला काय आरक्षणाची तशी गरज उरलेली नाही. आणि त्यातल्याच काही लोकांना मला म्हणायचं आहे, जो अजूनही त्यांचा सामाजिक स्तर खाली एकदमच निचतम पातळीचा आहे, त्यांना ठीक आहे आरक्षण असणं. बरं, ह्या आरक्षणानं चरबी किती आली, आता त्या विषयावर आपण बोलूया. आरक्षणानं या लोकांना चरबी एवढी आली की काही विचारायची सोय नाही. म्हणजे ते सवर्णांना अशा पद्धतीने बोलतात की आपण कल्पना करू शकत नाही. हिणवणं जे म्हणतात ते एवढं हिणवणं आलं. बरं, आता तुम्ही म्हणाल की तुम्ही सुद्धा एकेकाळी हिणवलं, त्यांना त्रास दिला आहे. त्रास देणारे पूर्वज वेगळे होते आणि त्या त्रास देणाऱ्या सवर्णांना तुम्ही लक्षात ठेवले. तुम्हाला चांगलं करणाऱ्या सवर्णांना लक्षात नाही ठेवले. तुम्ही असं नाही म्हटलं कधी की या सवर्णांमध्ये सुद्धा काही चांगले लोक होते. बरं, आता तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओ त्याची उत्तरं दिलेली आहेत की सवर्णामध्ये कोण चांगले होते. तुम्ही आता असं म्हणू नका की ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मी 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ते मागच्या महिन्याभरातलेच आहेत. तर त्याच्यात तुम्ही पाहू शकता की कोणत्या सवर्णानं बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये आले, त्यांनी कसा त्यांना पाठिंबा दिला. त्या सवर्णांची तुम्ही गत काय केले, ते सवर्ण होते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांबरोबर असूनसुद्धा त्या सवर्णांची बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानंतर तुम्ही त्यांची काय व्यवस्था केली ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे असा कधी विषय म्हणू नका की तुम्ही आम्हाला छळले. हे जुने कपडे आहेत ना ते तर बदलून टाका, नवीन कपडे धारण करा. आता राहिला प्रश्न इतर जातींचा. या नवबौद्धांनी आपल्याला कमी लेखलं असा आरोप मातंग समाजाचे नेतेसुद्धा करायला लागलेत
की आपल्याला ह्याने कायम घसपटा समान वागणूक दिली. आता बोला मित्रांनो, असं होणार ना, जातीय जनगणनेचे अजून आकडेवारी तर जाहीरच व्हायचे. जातीय जनगणना अजून सुरू झाले आत्ता कुठे 2-3 दिवस झाले. हे एवढं सुरू होत असताना अजून त्याचे सगळे आकडे जाहीर व्हायचे. त्याच्यानंतर अनेक गोष्टी बदलणार आहेत, हे महत्त्वाचं आहे. तर असं असताना सुद्धा एवढी हलचल माजले त्याच आरक्षित जातींमध्ये, तर पुढे काय होईल त्याची कल्पनाच न केलेली बरी. तर येऊया आपण दुसऱ्या एका महत्त्वाच्या विषयाकडे. राज्य शासनानं अलीकडेच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक निर्णय घेतला. तो निर्णय असा होता की जे आरक्षित घटकाचा लाभ घेणारे आहेत त्यांना खुल्या प्रवर्गातून यापुढे अर्ज भरता येणार नाही किंवा खुल्या प्रवर्गातून लाभ घेता येणार नाही. त्याच्यामुळे आणखी एक हलचल माजली. काही जणांनी, सगळेजणच अभ्यासक बनले. काही जण असं म्हणत आहेत त्यातले अभ्यासक की मी या प्रकरणाचा खूप अभ्यास केला, तर त्याच्यावर असं कळतं आहे की तुम्ही एकाच वेळी जर 2 प्रवर्गातून अर्ज भरले, ते आरक्षित प्रवर्गातून आणि दुसरा खुल्या प्रवर्गातून, तर तुमचा आरक्षित प्रवर्गातून भरलेला अर्ज वैध मानला जाईल आणि ओपनमधून जो भरलेला अर्ज असेल तो अवैध मानला जाईल, असं त्यातली गोम आहे, असं काही जणांचं म्हणणं आहे. दुसऱ्या अभ्यासकांचं मत असं आहे की तुम्हीच एकदा ठरवायचं की तुम्हाला कुठून फॉर्म भरायचा आहे. तुम्ही आरक्षित कोट्यातले आहात, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, तर तुम्हाला त्याच प्रवर्गातून यापुढे फॉर्म भरता येईल. तुम्हाला खुल्या प्रवर्गाकडे फिरकता येणार नाही. असे 2 वेगवेगळे अभ्यासक आहेत. मित्रांनो, खरं सांगायचं गेलं तर या जी आर अजून बाहेर यायचा आहे. या जी आरबद्दल अजूनही व्यवस्थित क्लिअरिटी जी आहे ती अजूनही आलेली नाही. जेव्हा कधी ती क्लिअरिटी येईल त्यावेळी स्पष्ट होईल की नेमकं खुल्या प्रवर्गातून या आरक्षित उमेदवारांना लाभ घेता येणार नाही नेमकं म्हणजे काय. याची क्लिअरिटी जेव्हा जी आर बाहेर येईल तेव्हाच पूर्णपणे येऊ शकते. तोपर्यंत या विषयावर बोलणं चुकीचं राहील. तरीसुद्धा मित्रांनो, काही अभ्यासकांनी असा एक गैरसमज, हा चुकीचा आहे असंही म्हणत नाही की बरोबर आहे असंही म्हणत नाही मी, कारण याबाबत अजून क्लिअरिटी जी आहे ती स्पष्ट व्हायची आहे. पण जे काय आहे ते त्यांनी स्वतःच्या बुद्धीनुसार किंवा स्वतः त्यांनी केलेला जो विचार आहे त्याच्यानुसार त्यांनी या प्रकरणाचा अर्थ लावला आणि आरक्षित लोकांमध्ये हलचल माजली. असं होतं ना मित्रांनो, हे आरक्षणाच्या कुरणामध्ये आपणच चरावं असं ह्या प्रवर्गाला वाटतं. काय दुसऱ्या कोणीही चरू नये, दुसऱ्या कोणीही तिथे जाऊही नये. मग तो खुल्या प्रवर्गातला विषय असो की आरक्षित प्रवर्गातला असो, त्यांनी इतरांनी फिरकायचंच नाही. सगळं जे कुरण आहे ते आम्ही फस्त करणार, ही जी मनामध्ये कुठेतरी ही आहे ना की सगळं आहे ते मीच फस्त करणार वगैरे, ही जी प्रवृत्ती, स्वार्थी प्रवृत्ती आहे ना, त्याच्यातून या प्रवर्गाला म्हणजे सगळे प्रवर्गातले काही सगळे लोक नाही, पण त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना, जे इतर लोकांना, अनपढ लोकांना काहीतरी मनात भरून देणारे आहेत, त्यांना त्यांच्या सळसळत्या रक्ताचा वापर करून कुठेतरी जाती धर्मामध्ये द्वेष निर्माण करणारे जे आहेत त्यांना कुठेतरी त्यांच्या बुडाखाली असं सुरुंग लावण्याची गरज होती. तो आता लागल्यास गत झालेला आहे. त्यामुळे आता अनेकांना असं वाटतं आहे की ओपन वर्ग आहे तो एवढासा आहे, त्यांना एवढं मोठं आरक्षण कशाला वगैरे वगैरे. तुम्हालाही कळू दे ना, तुम्हालाही कळू दे. इतके वर्ष स्वातंत्र्याला 78 वर्ष उलटून गेली. या 78 वर्षात सवर्णांनी स्वबळावर सगळं करून दाखवलं. स्वबळावर केलं जे काय असेल ते, कोणतीही कुबडी न घेता. तुम्ही करून दाखवा. आता तुमच्यामध्ये एवढी धमक आहे, तुमच्यामध्ये एवढं बोलण्याचं काय म्हणतात ते सामर्थ्य आहे, ते दंडातलं सामर्थ्य आणि डोक्यातली बुद्धी काढा की बाहेर थोडी आणि या. तुम्हालाही कळू दे ना, आजपर्यंत तुमच्या आरक्षणावर कुठलाही सवर्ण कधी बोलला नाही. पण तुम्ही ते पूर्वाश्रमीचे कोणतरी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला वगैरे, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, ज्याने तुम्हाला त्रास दिला तुमच्या पूर्वजांना, तुम्हाला पण नव्हे, तुमच्या पूर्वजांना, कुठल्या तरी कोणाच्या तरी पूर्वजांना त्रास दिला, त्यावेळी काय बोलण्याची धमक तुमच्यामध्ये नव्हती. ते आता तुम्ही बोलताय इतक्या वर्षाने, आणि ते कोणाला बोलताय तर त्यांच्या पुढच्या पिढीला. काय संबंध येतो? त्यावेळी बोलता तर ठीक होतं, आणि त्यावेळी तुम्हाला संघर्ष करायला अडवलं होतं कोणी? संघर्ष करायला तुम्हाला जर अडवलं होतं तर बाबासाहेब आंबेडकर पुढे गेले कसे? या सगळ्या प्रश्न हे अनुत्तरितच राहतात ना. त्यामुळे ज्याच्यात धमक होती
तो पुढं गेला असं त्यावेळेचं वातावरण होतं. आजसुद्धा मातंग समाजाला अमुक एक जातीचा समूह नीच लेखतोच, वाईट लेखतोच. त्यामुळे तुम्हालाच वाईट लेखलं गेलं असं नाही, तुम्हीसुद्धा कोणाला तरी वाईट लेखताय. आज तुम्ही सवर्णांना काही बोलताय. त्यांनी कधी तक्रार केली नाही तुमच्या ह्याच्याबद्दल, कारण त्यांना माहिती आहे आपण का आरक्षित घटकातले नाही आहोत. आपल्याला हे सगळं करायचं आहे, रोजचा राडगाडा आपल्याला निस्तारायचा आहे, आणि तर पुढे जाऊ शकतो आपण आयुष्यात. आणि ते पुढं गेलेसुद्धा कोणतीही कुबडी न घेता. त्यामुळे आता त्यांना मिळू दे की लाभ. 5-50 लोकं असली आणि त्यांना 50% लाभ मिळाला तर कशाला पोट दुखतं तुमचं? आता तो इतके वर्ष घेतलात ना तुम्ही लाभ, आता त्यांना घेऊ दे 5-50 वर्ष. पुढे काँग्रेसचं सरकार आलं की तोही लाभ जाणार आहे त्यांच्याकडून, पण तोपर्यंत लाभ मिळू दे. हीच प्रवृत्ती कशाला की जे काय असेल त्या कुरणात मीच चरेन. इतके वर्ष तुम्ही खुल्या प्रवर्गातून सुद्धा अर्ज भरत होतात आरक्षित असून. तेव्हा लोकांनी असं म्हटलं की हे एवढे लोक आहेत, त्यांनी खुल्या प्रवर्गात काय संबंध येतो त्यांचा? कोणी म्हटलं नाही, कोणी ब्रवसुद्धा काढला नाही त्याच्यावर. आज हा निर्णय झाल्यावर अजून निर्णय व्हायचा आहे, निर्णय काय आहे हे कळायचं आहे, तर एवढी हलचल माजली. कमाल आहे मित्रांनो. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.